रवींद्र बायकर यांच्या विजयाला अमोल कीर्तीकर यांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलं आहे। मुंबई हायकोर्टामध्ये याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येते। निवडणूक अधिकाऱ्यांनी गुणवत्तेच्या आधारावर काम केलं नाही असा आरोप कीर्तीकर यांनी केलेला आहे। तर वैध मतांच्या मोजणीमध्ये आपल्याकडे मताधिक्य होता असाही दावा कीर्तीकर यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये बायकरांचा अवघ्या 48 मतांनी विजय झाला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर जे त्या ठिकाणावरून उमेदवार होते त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। तिथे आव्हान दिलेलं आहे रवींद्र बायकर यांच्या विजयाला। त्यामुळे हायकोर्टात जेव्हा या प्रकरणामध्ये सुनावणी होईल त्यावेळेला नेमकं काय होणार याविषयी उत्सुकता आहे। तर मुंबई हायकोर्टामध्ये लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येते आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी गुणवत्तेच्या आधारावर काम केलं नाही, त्यामुळेच वैध मतांच्या मोजणीमध्ये आपल्याकडे मताधिक्य होतं, पण इथल्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं नाही, गुणवत्तेच्या आधारावर काम केलं नाही, त्यामुळेच बायकरांचा विजय झाला असा दावा कीर्तीकरांकडून करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।